मंडळी नमस्कार. तर आजच्या या व्लॉगमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्लॉग आला नाही. त्याला कारण होतं की कामामध्ये खूप व्यस्त होतो. ट्रॅक्टरने खूप ताण दिला आणि रिपेरिंग वगैरे ह्या गोष्टींनीच डोकं बंद पडलं होतं. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, कपाशी वगैरे मोडून गहू वगैरे टाकलेला आहे. पाणी द्यायचं चालू आहे. पहा, हे पहा, इकडेही पहा. आणि सोलरच्या सहाय्याने आपलं दमादमाने पाणी द्यायचं चालू आहे. काल परवा ट्रॅक्टर खराब झालं होतं. PTOचे गिअर वगैरे तुटले होते. त्या अगोदर 8 दिवसांपूर्वी त्याचे गिअर पडत नव्हते. त्याचा गिअरचा जो टॉप बॉक्स होता तो खराब झालेला होता, तो चेंज केला होता. त्यानंतर पुन्हा 8 दिवसांनी त्यांनी हे काम काढलं आणि असं झालं. आता ट्रॅक्टर म्हणजे व्यवस्थित करून आणला आहे, नवीन गिअर वगैरे टाकून आणला आहे. कालच आणला घरी. आणि त्याचा जो व्हिडिओ आहे थोडासा, तो तुम्ही आत्ता पहा. गेल्या 8 दिवसांपूर्वीच या ट्रॅक्टरचा हा जो गिअरबॉक्सचा टॉप होता तो बदललेला होता, कारण गिअर गुतत होते. आणि त्यापूर्वीही एक 15 दिवसांपूर्वी अगोदर असाच प्रॉब्लेम आलेला होता. त्यावेळेस फिटरने येऊन गिअर काढून दिले होते. तर मंडळी पहा, अशा प्रकारे गिअरच्या 2 दात्र्या तुटलेल्या होत्या. तर मंडळी, ट्रॅक्टर रिपेरिंग संदर्भात जो व्हिडिओ आहे तो तुम्ही आत्ताच पाहिला असेल. पहा, तर या अनुभवावरून मला असं सांगायचं आहे की VST 929 DIGT हा ट्रॅक्टर तुम्ही घेऊ नये. माझे खूपच वाईट एक्सपिरियन्स आहेत. आणि त्याच्या रिपेरिंगसाठी ज्यावेळेस मी शोरूमला जातो, काम वगैरे होतं, सगळं होतं, व्यवस्थित होतं, काय अडचण नाही. पण शोरूममधील जे सेल्समन असतात, समजा त्याचे पार्ट वगैरे विक्री करणारे किंवा फिटर असतात, हे कसे पैसे काढतात, कशी शाळा करतात. आपल्या नावाने बिल मारतात, वस्तू वगैरे एवढ्या एवढ्या घेतलं सांगतात. आता त्यातलं बारीक निरीक असतं, आपल्यालाही कळत नाही. आणि ते वस्तू ते पुन्हा रिप्लेस कोणाला तरी विकून टाकतात आणि त्याच्यातून त्यांना पैसे भेटतात. तर माझ्यासोबत काल असं झालं. मला ते म्हणे ऑइल टाकावं लागेल. फिटरचा विषय आहे बरं का. ऑइल टाकावं लागेल. म्हटलं किती टाकायचं? ते म्हटले 2 लिटर. ठीक आहे, 2 लिटर घेतले, 800 रुपये लागले त्याला. इकडं आणून दिलं. माझ्या मनातही नाही, ध्यानातही नाही की असं काही होईल म्हणून. आणि नंतर तो फिटरने जो आहे त्याने ते ऑइल टाकलं 1 लिटर. टाकत असताना मी पाहिलं. नंतर माझ्या डोक्यात आलं, अरे रिकामे डबे आपल्याला कामात येतील बा. म्हणून तो फेकलेला डबा मी घेतला, तर एक डबा गायबच होता. ते डब्बाच नव्हता. त्या फिटरने तो कुठंतरी पिशवीत वगैरे पटकन टाकला तो, आणि एकच ऑइलचा डबा टाकला आणि एक डबा पिशवीत घातला. आता तो ऑइलचा डब्बा दुसऱ्या कुणाला तरी विकून त्याच्याबरोबर 400 रुपये निघाले. तर अशा प्रकारचं होतं. आता म्हणजे पार्ट जे दाखवलेत ते सेल्समन आहे शोरूमचे, तर त्यांनी असंच केलेलं दिसतंय मला. कारण 1200 रुपयाचं बिल त्यांनी काढलं आणि ट्रॅक्टर वॉरंटीमध्ये होता. गिअरचे एवढे झाले ते आहे, पण हे बाकीच्यांचं बिल द्यावं लागेल म्हणे. ठीक आहे, आपलं थोडं मेजर काम झालं होतं, देऊन टाकलं, डोकं नाही लावलं जास्त. तर असा आहे अनुभव पहा मित्र. तर दुसरं असं की मध्ये वेडिंग ॲनिव्हर्सरी वगैरे असा पोरांनी आयोजित केलेला कार्यक्रम वगैरे होता. त्याच्या क्लिप्स असल्या तर त्या टाकतो मी, पहा. तर मंडळी, आज आमच्या लग्नाचा 14वा वाढदिवस.
तर हे पहा मंडळी, अशा प्रकारे पोरांनी नियोजन केलं. हे पहा चॉकलेट वगैरे साईडनं लावले, मध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात, त्यावर चमकी टाकली, बसायला देखील अशी सोय केली. काही केळाचे पानं कापून असे लावलेत आणि फुगे वगैरे लावलेत. पोरांना म्हटलं होतं काही करू नका, पण पोरं काय ऐकत नाहीत. हॅपी बर्थडे हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणणं झालं ना आता. काय वाजलं मस्तपैकी, चांगलीच म्हणू. मला हॅपी ॲनिव्हर्सरी. व्हिडिओ हो चला का. नमस्कार मंडळी, तर आजच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि एक रिव्हर्स फॉरवर्ड रोटरी टिलर घ्यायचा होता, त्याच्यासाठी वडाळा इथं आलेलो आहे आणि घेतलेला आहे. हा तो आहे. चला आता घेतलेला आहे, घरी घेऊन जायचं. तर मंडळी आत्ताच हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर घरी घेऊन आलो आहे आणि समृद्धी औक्षण करते. आणि काही दिवसांपूर्वीच ते समोरचं पेरणी यंत्र आणलं होतं बा. तर मंडळी हे पहा, आता दिवसाचे म्हणजे संध्याकाळचे 6 वाजत आलेत आणि सगळे माणसं बाहेरच आहेत. पण दाखवायचं असं की आमच्या ताईने आज सगळ्या चपात्या वगैरे केल्या. पहा हे पहा, पीठ वगैरे मळलं आणि निवद वगैरे बनवली, कशासाठी माहीत नाही. आणि या सगळ्या चपात्या बनवल्या. पहा हे पहा, बापरे, हे सकाळचे एक तडे एवढ्या कशाला बनवले मग? आजच्या व्हिडिओबद्दल तुमच्या कमेंट द्या आणि काय अपडेट आहे नाही देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. तर मंडळी आता दिवसाचे वाजलेत 4:30 आणि आता सोलरचा पॉवर कमी झाला आहे. सूर्य खाली गेला आहे पहा मावळतीला, आणि त्यामुळे थोडासा सोलरचा पॉवर कमी झाला आहे आणि पाणी आता कमी चालतं आहे. पहा या पद्धतीने. पहा इकडे आणखी ठीक आहे, काही नाही. आजचा हा छोटासा व्लॉग इथंच संपवतोय. आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आपण भेटूया पुढील एखाद्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.